नमस्कार मित्र, माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे अद्यापही तुम्हाला भेटले नसतील. 17-18 तारीख होऊन पण गेली, पण तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नाही आले. तुम्हाला काय करायचंय, बँक सीडिंग कशी करायची, मोबाईलद्वारे सगळं मोबाईलमध्येच आहे. तुम्हाला सर्व डिटेलमध्ये समजणार आहे, तर ह्या व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा. चला स्टार्ट करूया. तर आपल्याला आपल्या क्रोम गुगल वरती जायचं आहे. तर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे npci.org.in. ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे पहिल्या लिंक वरती. तर ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल. तर ह्याच्यावरती तुम्हाला थोडंसं स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं कंझ्युमर म्हणून एक ऑप्शन येईल. तर कंझ्युमर म्हणून ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला एकदम इथं किती तुम्हाला आयकॉन दिसत आहे, 1 2 3 4 5, 6व्या बटनावरती क्लिक करायचं आहे, भारत आधार सीडिंग अनेबलर. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती वगैरे सर्व काही भरायची आहे. तर बघू शकता, आपण लाईव्ह माहिती भरून घेऊया कशी भरायची आहे. तर तुम्ही बघू शकता आधारसाठी विनंती करायची आहे आपल्याला. तर आपल्याला आपल्या बँक सीडिंग करायची आहे. तर कशी करायची, तुम्हाला सेकंड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे, डी सीडिंग वरती क्लिक करायचं आहे आणि तुमची बँक निवडा. इथे तुम्हाला फक्त बँक टाईप करायचं आहे आणि तुमची कोणती बँक आहे इथे तुम्हाला सर्च आयकॉन मध्ये येईल. तर काही बँका येणार नाहीत लवकर, तर तुम्हाला थोडीशी लिंक साठी वेळ लागेल, पण येईल. तो ठीक आहे, इथं बँक येत नाहीये. लवकरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. भारतीय बँक आपण सिलेक्ट करूया. इथं तर तुम्हाला खाते क्रमांक टाकायचा आहे तुमच्या बँकेचा. तर आपण फटाफट टाकून घेऊया. ठीक आहे, आपण आपली बँक वगैरे टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही. कॉपी करायचा आहे तसा तो इथं खाली तुम्हाला पेस्ट करायचा आहे. ठीक आहे, मी माझी बँक केली आहे आणि इथं तुम्हाला टिक करायचं या प्लॅटफॉर्मवर माझा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि इतर तपशील माहिती सबमिट करून मी स्वच्छतेने माझ्या स्वतःच्या इच्छेने माझ्या आधार कार्ड सह मी सर्व काही माहिती देत आहे अशी आहे. म्हणजे UIDAI कडून प्रमाणीकरण आणि सीडिंग चौकशी करण्यासाठी किंवा माझ्या निवडीच्या बँकेत जे माझं आधार कार्ड लिंक आहे की नाही चेक करण्यासाठी मी माझी माहिती देत आहे. तुम्ही बघू शकता सर्व काही तुम्हाला इथे टिक करायचं आहे. इथे तुम्हाला कॅप्चा दिला जाईल. तर तुम्हाला वरचा बघून सर्व काही डिटेल मध्ये तुम्हाला इथं टाकायचं आहे. वरचं बघून बघू शकता तुम्ही. आपण आपला कॅप्चा इथे ठीकपणे टाकलेला आहे. तर आपण पुढे जा, ह्याच्यावरती क्लिक केलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता इथं अजून काय, आधार क्रमांक. तुम्हाला इथं आधार कार्ड टाकायचं राहिलेलं आहे आपलं. ठीक आहे मित्रांनो, आपली सर्व प्रोसेस झालेली आहे. तुम्हाला खाली प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे, पुढे जा वरती. कृपया ह्याच्यावरती गेलेलो आहोत आपण. तर तुम्हाला सर्व काही माहिती टाकायची आहे, पूर्ण अटी व नियम प्रमाणे तुम्हाला टाकायचे आहे. आणि इथं तुम्हाला थोडंसं स्क्रोल करून सहमत आणि सुद्धा तुम्हाला परत असा एक इंटरफेस येईल. तर परत तुम्हाला कंझ्युमर वरती क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला चेकआउट करायचं आहे, भारत आधार सीडिंग अनेबल. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आता आपल्या समोर तोच इंटरफेस येऊन जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, आधार सीडिंग विनंती ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची सेवा स्थिती तपासा, आधार मॅप केलेली स्थिती मिळवा, आधार मॅपिंग इतिहास मिळवा. तुमची सेवा स्थिती तपासा, आधार मॅपिंग इतिहास मिळवा. इथे तुम्हाला आधार कार्ड टाकायचं आहे. आता आपल्याला खाली हा जो कॅप्चा दिलेला आहे तो अचूक टाकायचा आहे, न चुकता टाकायचा आहे. थोडी पण चूक नाही झाली पाहिजे. बघू शकता तुम्ही तुमच्या बँकची माहिती देत आहात, थोडी पण चूक नका करू. आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. एक OTP येईल तुम्हाला. तो OTP तुम्ही इथे डायरेक्ट एंटर करू शकता. तुमच्या ह्याच्यावरती एक OTP येईल, तो तुम्हाला बघा OTP आलेला आहे. आपण OTP सबमिट केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. तर बँक सीडिंग स्टेटस हा 4-5 दिवसांमध्ये तुम्ही चेकआउट करा की तुमची बँक लिंक झाली की नाही. सर्व काही तुम्हाला डिटेल मध्ये बघायचं आहे.
तर तुम्ही बघू शकता बँकेमध्ये पैसे येऊन जाईल, काही टेन्शन नका घेत जाऊ. थँक्स फॉर वॉचिंग दिस माय व्हिडिओ. व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स.